धुळे महानगरपालिकेमध्ये नियम फक्त सामान्य जनतेसाठीच आहेत का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे। सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पांडुरंग गायकवाड यांनी आज सकाळी 11:30च्या सुमारास महानगरपालिकेत प्रत्यक्ष पाहणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला। 2 दिवसांपूर्वीच आयुक्तांनी पालिका परिसरात वाहन चार्जिंग करणाऱ्यांवर आणि अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते। त्याचप्रमाणे पार्किंग मध्ये सुद्धा आता महापौर मॅडम आणि आम्ही सगळ्यांनी व्हिजिट केली, तर इथं सुद्धा जास्तीत जास्त ज्या गाड्या आहेत म्हणजे खूप झालेलं आहे, गाड्यांचं बाहेरच्या गाड्या जे नागरिकांच्या येतात ते मध्ये लावलेल्या असतात आणि कर्मचाऱ्यांच्या गाड्या लावायला जागा नसते। एक प्रकारचा इथे सगळं असं अव्यवस्थितपणा झालेला आहे। तर याला आळा घालण्यासाठी नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि एक सिस्टीम लावणार आहोत आम्ही। कर्मचाऱ्यांच्या गाड्या एका साईडला आणि बाहेरच्या एका साईडला अशा पद्धतीमध्ये आपण याला सुव्यवस्थित करणार आहोत। त्या पद्धतीने आता माननीय महापौर मॅडमने सूचना दिलेल्या आहेत। मॅडम, दुसरं मुद्दा असं आहे की इथे बाईकच्या व्यतिरिक्त 4 व्हीलर गाड्या पण लावल्या जातात आणि 8-8 दिवस त्या गाड्या इथून काढल्या जाते। त्या कोणाच्या गाड्या आहेत यांच्यावर देखील कारवाई होत नाहीये। त्याच्यासाठी मनपा प्रशासन काही कारवाई करणार का? लगेचच कारवाई करणार आहोत। ज्या बेनामी गाड्या असतील किंवा त्या आरटीओला त्याचा नंबर पाठवून लगेचच त्या जप्त करण्यात येतील किंवा मग त्या हे करून देण्यात येतील, ताबडतोब त्या उचलण्यात येतील इथून, कारण बेकायदेशीरपणे इथे कोणी गाडी लावू शकत नाही 1 दिवसापेक्षा जास्त। त्याचप्रमाणे इथे ना आपल्या आता ही मोटरसायकल आहे त्या चार्जिंगला सुद्धा लावून जातात काही लोक। इथे आम्ही बऱ्याचदा बघितलेलं आहे की मोटरसायकल लावून देतात आणि चार्जिंगचा पण वापर करतात आणि महानगरपालिकेची वीज वापरतात। यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल का? तात्काळ ऍक्शन घेण्यात येईल तशा सूचना आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना देत आहोत। मात्र प्रत्यक्षात हे आदेश फक्त कागदावरच राहिले का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। पालिका परिसरातच दुचाकी चार्जिंग सुरू असल्याचे फोटोसह पुरावे समोर आले आहेत। ज्यांनी नियम पाळायला हवेत तेच कर्मचारी आदेशांचे उल्लंघन करत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। धुळेकर जनतेला शिस्त लावण्यासाठी प्रशासन दंडात्मक कारवाई करत आहे। कुठे घाण टाकणाऱ्यांवर 500 रुपयांचा दंड तर कुठे 200 रुपयांचा दंड आकारला जातो। मात्र स्वतःच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची वेळ आली की प्रशासन मौन बाळगत असल्याचा आरोप होत आहे। पालिका कर्मचाऱ्यांच्या घरात विजेचे सॉकेट नाहीत का? महानगरपालिकेत येऊन वाहन चार्जिंग का केले जाते? त्या विजेच्या बिलाचा भार अखेर जनतेच्या पैशातूनच उचलला जाणार का, असे सवाल आता उपस्थित होत आहेत। आयुक्तांनी पत्रकार परिषदेत आदेश देऊन फोटो सेशन केले, पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कुठे आहे? हे आदेश फक्त प्रसिद्धीसाठी होते का, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे। देवेंद्र गायकवाड यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी करण्याची केली आहे। केबिनमध्ये बसून आदेश देण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात उतरून पाहणी करा, असा थेट इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे। पालिका प्रशासन जनतेवर कठोर कारवाई करते, मात्र स्वतःच्या कर्मचाऱ्यांवरही तितकीच कठोरता दाखवणार का, याकडे आता संपूर्ण धुळेकर जनतेचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी अनिल पाटील आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटील सह स्वराज्य न्यूज धुळे। मी सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र पांडुरंग गायकवाड। आज मी महानगरपालिकेमध्ये गेलो असतात महानगरपालिकेने 2 दिवसा पहिले पत्रकारांशी संवाद साधून सनी चार्जिंगला लावलेल्या गाड्यांवरती कारवाई करण्याचा आदेश आयुक्त साहेबांनी काढलेला होता। परंतु महानगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांना शिस्त लागत नसून हे आदेश फक्त वारेमध्ये केले जातात का, याचं पालन का केले जात नाही, यांच्यावर दंडात्मक कारवाई का केली जात नाही? काही कर्मचारी वेळेत ड्युट्या करत नाही, काही कर्मचाऱ्यांना शिस्त लागत नाही। आता यांच्या घरी चार्जिंगचे सॉकेट असताना सुद्धा महानगरपालिकेमध्ये चार्जिंग करू राहिले गाड्यांना, म्हणजे 2 दिवसाचा आदेश केलेला सुद्धा त्यांनी पाळला नाही। त्यानंतरून महानगरपालिकेमध्ये आपण तिथं सांगितलेलं होतं का बुवा आम्ही गाड्या लावण्याची जी पद्धत आहे शिस्त ही लागायला पाहिजे, परंतु महानगरपालिकेचे कर्मचारी हे जर आदेश पाळत नसेल तर सामान्य माणसाने काय, ज्यांच्या गाड्या चार्जिंग लागतात त्यांच्या घरी का लाईट नाही का, मग त्यांच्या घरी का करत नाही? हे महानगरपालिकेचं उल्लंघन करताय, तर यांच्यावरती कारवाई आयुक्त हे हवेत करताय का कागदोपत्री करताय? हे जनसामान्याची दिशाभूल केली जाते का बुवा आम्ही पाणी केली कारवाई करतोय, परंतु कोणत्याही प्रकारे कारवाई झालेली नाही। आज मी मंगळवार आज 11:30 वाजेच्या सुमारासमध्ये चार्जिंगची गाडीचं सॉकेट आणि गाडी चार्जिंग होत होती, पण त्या ठिकाणी मी घटनास्थळाला मी स्वतः पाणी केली आणि ती शूटिंग आणि पुरावा हे माझ्याकडे स्वतः आहे। म्हणजे आयुक्तांचा आदेश सुद्धा पाळले जात नाही। पहिले कर्मचाऱ्यांपासून शिस्त लावा, वेळेत ड्युट्या करत नाही, काही ठिकाणी मनुष्यबळाचा वापर करून सनी कामं केले जातात, पण आयुक्त साहेब हे एकदम चुकीचं आहे। हे नागरिकांची दिशाभूल आहे, याच्यावरती तुम्ही कडक
कारवाई करा. त्याच्यानंतरून आपल्या महानगरपालिकेचे कर्मचारी वेळेत ड्युट्या करता का याच्याकडे देखील तुम्ही लक्ष द्या, ही आमची विनंती आहे. परंतु त्या ठिकाणी जे नेमलेले कर्मचारी यांची सुद्धा म्हणजे काही गाड्यावाले लक्ष देत नाही व त्यांचं ऐकून घेत नाही. यासाठी आपण स्वतः पाहणी करून सनी कारवाई करा. आज मंगळवार आहे, 11:30 वाजेचा टाईम आहे आणि महानगरपालिकेमध्ये चार्जिंग लावलेली गाडी तिथं आढळली. तर याच्यावरती तुम्ही कारवाई काय करणार? आता हे धुळेकर जनतेचा प्रश्न निर्माण झाले. म्हणजे स्वतः नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिस्त नाही आणि आपण धुळे महानगरपालिकेला शिस्त कोणत्या प्रकारे लावायची? काही ठिकाणी घाण फेकणाऱ्यांवर 500 रुपयाचा दंड आकारला जातोय, काही ठिकाणी 200 रुपयाची पावती दिली जाते. म्हणजे ही तुम्ही जनतेची फसवणूक करताय. काही ठिकाणी 500 रुपये, काही ठिकाणी 200 रुपये. म्हणजे तुम्ही हे भेदभाव करताय का असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे. तर यांच्यावरती कारवाई करा ही विनंती आहे.